कोल्हापूर जिल्हा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं ज्यांच्या शुभ हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन होतंय ते शिवसेनेचे संसदीय शिवसेनेचे नेते, युवा सेनेचे प्रमुख आणि ज्यांनी भारताचं प्रतिनिधित्व जगाच्या व्यासपीठावर केलं। ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात जी भूमिका भारताची होती ती जगाच्या व्यासपीठावर मांडण्याचं अतिशय कुशल काम ज्यांनी केलं ते युवा नेते खासदार श्रीकांतजी शिंदे त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे कार्यालय उभं राहतंय ते पालकमंत्री आदरणीय प्रकाशरावजी आंबेडकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले मित्राचे अध्यक्ष आणि आमदार आदरणीय राजेश क्षीरसागर साहेब, माननीय खासदार धैर्यशीलजी माने साहेब, माननीय आमदार अशोकरावजी माने साहेब, माननीय आमदार चंद्रजीत नरके साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी आमदार सुजितजी मिंचेकर साहेब, आदरणीय जयश्रीताई जाधव वहिनी, शिवसेना जिल्हा प्रमुख सुजितजी चव्हाण, शिवाजीरावजी जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्रजी माने, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी अलीकडेच शिवसेनेला शहरामध्ये ताकद दिली ते शारंगधरजी देशमुख, जिल्ह्याच्या शिवसेनेचे समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम, मागासवर्गीय आमच्या महामंडळाचे अध्यक्ष ललितजी गांधी, महिला जिल्हा प्रमुख अमरजा पाटील, ऋतुराजजी क्षीरसागर, वीरेंद्रजी मंडलिक, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व तालुका प्रमुख आणि जिल्ह्यातून आलेले शिवसेनेचे तमाम कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, आज मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या अनेक निवडणुका झाल्या। त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेची निवडणूक झाली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव ऐकू येत नाही, तुमचं कानाचं मशीद घालूया। शिवसेनेचा माझा पराभव जरी झाला असला तरी 50% विजय धैर्यशील मानेंच्या निमित्तानं झाला आणि म्हणून त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे 3 आणि सहयोगी पक्षाचे 2 असे 5 आमदार शिवसेनेचे आले आणि जिल्ह्यातल्या 10च्या 10 जागा या महायुतीच्या निवडून आल्या। आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे 10-0 अशा पद्धतीचा निकाल या विधानसभेमध्ये लागला आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निकाल लागल्यानंतर या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार ही चर्चा ज्यावेळी होती ती संधी प्रकाशरावजी आंबेडकरांना आपण प्राप्त करून दिली। त्याबद्दल सुद्धा आपल्याला शिंदे साहेब आपले आभार व्यक्त करायचे आहेत। आणि ज्यावेळी प्रकाशरावजी आंबेडकर साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तेव्हा पहिली मागणी मी आंबेडकर साहेबांच्याकडे केली, पहिल्यांदा पालकमंत्री झाल्यानंतर आपण काय काम करायचं आहे तर मध्यवर्ती कार्यालय आपण केलं पाहिजे ही माझी मागणी होती। आणि मला आज या निमित्तानं आनंद होत असताना मला त्यांचा आभार आणि अभिनंदन करायचं आहे। अत्यंत कमी कालावधीमध्ये त्यांनी हे मध्यवर्ती कार्यालय इथं तयार केलं। खरं म्हटलं तर हे कार्यालय गेल्या 4-5 महिन्यापासून तयार आहे। 4-5 महिन्यापासूनच हे कार्यालय झालं, इथं आपण बसायचं, पण मधल्या काळामध्ये असलेले अधिवेशन असेल, अनेक घटना असतील, यामुळे थोडंसं उद्घाटन लांबत गेलं आणि खऱ्या अर्थानं जो सोनियाचा दिवस तुम्हाला आम्हाला कार्यकर्त्यांना अभिप्रेत होता तो आज इथं आलेला आहे। पालकमंत्री म्हणून आंबेडकर साहेब सातत्यानं या जिल्ह्यामध्ये शासन गतिमान करण्याचं काम करतायत, शासनांच्या लोकांपर्यंत नेण्याचं काम करतायत, पण शासन आणि पक्ष यांचा समन्वय झाला पाहिजे। या भूमिकेतून कुठेतरी पक्ष कार्यालय मध्यवर्ती कार्यालय असलं पाहिजे ही माझी भूमिका होती आणि ती भूमिका लक्षात घेऊन आदरणीय आंबेडकर साहेबांनी हे मध्यवर्ती कार्यालय केलं। खरं म्हटलं तर आमच्या सगळ्यांची कल्पना आहे या कार्यालयाच्या मधून पक्षाचा जिल्ह्यातला कार्यकर्ता या ठिकाणी यावा, कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यांच्याकडे काम असेल किंवा कोणतेही सामाजिक काम असेल या पक्षाच्या कार्यालयातून एक काम व्हावं आणि त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे। या पक्षाचे जे 5 आमदार आहेत त्यांनी सुद्धा प्रत्येक एक दिवस बसायचा आहे। माझ्यासारख्या माजी खासदाराला सुद्धा त्यांनी आदेश दिलेला आहे आपण सुद्धा एक दिवस इथं काढला पाहिजे। आणि पदाधिकारी आमदार यांच्यामधला दुवा साधत असताना शासनाची कुठलीही अडचण जनतेपुढे असली नसली पाहिजे, पदाधिकाऱ्यांच्या पुढे असली नसली पाहिजे। या भूमिकेतनं एक न्याय मंदिर म्हणून या कार्यालयाचा उपयोग केला जाईल अशा पद्धतीचं काम या निमित्तानं मध्यवर्ती कार्यालयातून केलं जाईल। निश्चितपणानं या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो पुढच्या काळामध्ये ज्या योग असलेल्या निवडणुका आहेत, मग या महापालिकेच्या असतील, नगरपालिकेच्या असतील, जिल्हा परिषदेच्या असतील, पुढच्या सहकार्याच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुका अतिशय ताकदीनं एक हातात हात घालून आम्ही निश्चितपणानं जिंकू। आणि आज या मध्यवर्ती कार्यालयाच्या निमित्तानं एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथं कार्यकर्ते आलेले आहेत। वर्षभरामध्ये ज्यावेळी ह्या निवडणुका येतील त्यावेळी ज्या पद्धतीने विधानसभेचा निकाल लागला त्याच्याही पेक्षा मोठ्या ताकदीनं दोन्ही महापालिका, जिल्हा परिषद आणि सहकारी संस्थेमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने काम करतात। या पद्धतीचे चित्र एका वर्षभरामध्ये आम्ही तयार करू एवढा आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो। खरं म्हटलं तर कोल्हापूर आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नातं आगळं वेगळं आहे।
कोल्हापूर ज्यावेळी अडचणी मध्ये येतं, कोल्हापूरला मोठा महापूर येतो, कोल्हापूरला कोरोना आला, कोरोनासारखं संकट आलं आणि कोल्हापूरची महालक्ष्मी ज्यावेळी मुंबईमध्ये पाण्यामध्ये अडकली, या प्रत्येक प्रसंगी एकनाथ शिंदे साहेब धावून आलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं मला एक उदाहरण दिलं पाहिजे. जुन्या काळामध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री असलेले बाळासाहेब देसाई साहेब हे जन्मानं साताऱ्याचे, पण त्यांचं कोल्हापूर अतिशय प्रेम होतं. त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेब साताऱ्यामध्ये जन्माला आले. ठाण्यामध्ये जरी आपलं कार्यकर्तृत्व असलं तरी कोल्हापूरवर अतिशय प्रेम आहे आणि त्यांच्या प्रेमामुळं कोल्हापूरला अतिशय मोठी ताकद कार्यकर्त्याच्या रूपाने आम्हाला दिली आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकूनच आपण श्रीकांतजी आपण काम करताय. आपण कोल्हापूर एक प्रकारे आपण दत्तक घेतलेला आहे. या कोल्हापूरमध्ये विकासाची कामं झाली पाहिजेत, या भूमिकेनं सातत्यानं मागण्या सर्व आमदार करतात, त्याची पूर्तता आदरणीय शिंदे साहेब करताय, आपण त्याला मदत करताय. आपण ह्या कोल्हापूरला इथं महालक्ष्मी मंदिराचा विकास व्हावा ही आमची अनेक वर्षाची मागणी होती. प्रचंड असा निधी या शासनानं आम्हाला दिला, त्याचंही आपल्याला कोल्हापूरच्या जनतेच्या वतीनं आपला आभार व्यक्त करतो. मला वाटतं ज्योतिबासाठी सुद्धा प्रचंड मोठा निधी दिला, त्यामुळे सुद्धा कोल्हापूरच्या दोन्ही दैवतांच्यासाठी मोठा निधी दिल्यामुळे कोल्हापूरची सर्वच जनता या निमित्तानं खुश आहे. आणि जागतिक वारसा स्थळामध्ये सुद्धा पन्हाळ्याचा समावेश झाल्यामुळे खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्हा ह्या जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आलेला आहे. या सगळ्याला आपण मदत करत असताना हे कोल्हापूर शहर सुद्धा अधिक विकसित व्हावं म्हणून इथं खंडपेठाची जी मागणी होती, ITच्या संदर्भातले विषय होते, हद्दवाढ व्हावे अशा संदर्भातले विषय होते, या सगळ्याला आपण मदत करताय. पुढच्या काळामध्ये अभिनव असं एक कोल्हापूर करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांच्या विचारातून होतोय. यासाठी साथ देण्यासाठी चारंदर देशमुखांच्यासारखे अनेक कार्यकर्ते आमच्यावर जोडले गेलेले आहेत. पुढच्या काळामध्ये अनेक जुने माजी नगरसेवक सुद्धा आमच्यावर येणार आहेत. मग कोल्हापूर महापालिका असेल, इचलकरंजी नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, या सगळ्या निवडणुकांच्या मधून मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक यामध्ये मोठ्या प्रमाणावर या प्रशासनामध्ये येतील याबद्दलची माझ्या मनामध्ये शंका नाही. आम्ही तुमच्या याच पद्धतीचे आशीर्वाद आपल्यावर ठेवावेत ही विनंती या निमित्तानं करतो. आणि मी श्रीकांतजींच्यावर अधिक व्यक्त करत नाही, कारण आता मग अशी चित्रफित दाखवली आणि म्हणून श्रीकांतजींच्याबद्दल सुद्धा मी एक त्यांचा जुना सहकारी म्हणजे एवढंच म्हणेल की कमी वयामध्ये राष्ट्राचे प्रश्न समजून घेणारा, आपल्यासारख्या कोल्हापूर जिल्ह्यासारखे किरकोळ नव्हे, राष्ट्राचे प्रश्न समजावून घेऊन जगाच्या व्यासपीठावर राष्ट्राची भूमिका मांडणारा एक कार्यकर्ता तो आमचा सहकारी आहे, याचा निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे. याच अभिमानानं पुढच्या काळामध्ये आपण काम करत राहावं सदिच्छा या निमित्तानं व्यक्त करतो आणि आपली रजा घेऊ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.